आपल्या मागण्या घेऊन एक माणूस अगोदरच आझाद मैदानामध्ये बसलेला आहे। त्या माणसाला सगळं माहिती आहे की सरकार कोणकोणत्या चाली कोणत्या वेळेत खेळणार आहे। म्हणून तर दारू पिऊ नका, रस्ता रोको करू नका, दगडफेक करू नका, बॉटल्स फेकू नका, जाळपोळ करू नका, हे तुम्हाला वारंवार का सांगितलं जातंय? कारण सरकार वाट पाहू नये, जर थोडासा जरी कुठे मिठाचा खडा पडला तर सरकारला आयती संधी मिळणार आहे। अगोदरच सरकार या गोष्टीची वाट बघून आहे की कधी आणि केव्हा मराठा आरक्षणाला गालबोट लागतोय। त्याची आयती संधी मराठा आंदोलकांनी आज उभी करून दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। तुम्ही का समजून घेतलं नाही की मराठा समाजाची पहिली रात्र अशी का गेली? ज्यावेळी तुम्ही मुंबईत गेले, आझाद मैदानावर गेले, अख्ख्या आझाद मैदानावरची चिखल होता। तुमच्या मैदान जिथे आंदोलन सुरू आहे तिथून 4-4 किलोमीटर पर्यंत कुठलंही हॉटेल चालू नव्हतं, खाऊ गल्ल्या बंद होत्या, तुम्हाला पिण्याला पाणी मिळणार नाही याची व्यवस्था केली, तुम्ही कुठे स्वयंपाक बनवूच शकत नाही अशी व्यवस्था करण्यात आली। स्ट्रीट लाईट ज्या होत्या त्या बंद करण्यात आल्या होत्या। हे सगळं कशासाठी? हे आंदोलन चिघळवण्यासाठीच करण्यात येत होतं आणि त्यालाच तुम्ही हवा पाणी देण्याचा प्रयत्न करत होता। जरांगे सांगत होते, तो अंदाज सुद्धा खराच निघतोय की हे आंदोलन उलथवून लावण्यासाठी सरकारला काहीतरी करावं लागणार आहे आणि त्यासाठी शक्य ते सगळे प्रयोग ते करतील।